बच्चू भाऊ शिवसेनेत गेले, आता शेतकऱ्याचं काय होणार? पण माझं म्हणणं हे आहे, शेतकऱ्यावर कधी अन्याय झाला आणि कधीही त्यांच्या विरोधात सरकारनं निर्णय घेतला किंवा अजून पुन्हा काही अनेक मुद्दे आहे, खताचे भाव असो, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही आणि त्याच्यानंतर हे सरकार अमेरिकासोबत असं ॲग्रीमेंट करते, अशा अनेक मुद्द्यावर आपण शेतकऱ्याच्या बाजूने एक शेतकरी पुत्र म्हणून असलो पाहिजे. आम्ही नागपूरला जे मोठं आंदोलन केलं, मागच्या 35 वर्षात असं आंदोलन झालं नाही, एवढं भव्य दिव्य आंदोलन झालं. 50 ते 60 हजार लोक तिथं जमले होते आणि सरकारनं त्या आंदोलनाचं यशस्वी मागणी हे होती का कर्जमाफी द्या. सरकारनं 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली आणि आमची आग्रही मागणी आहे का 1.5 लाख रुपये कमीत कमी जे शेतकरी रेग्युलर पेअर आहे त्याला भेटायला पाहिजे. तर त्याची मागणी लावून धरून राहिलो. पण त्या आंदोलनात अनेक शेतकरी आणि शेतकरी कार्यकर्ता म्हणून शेतकरी स्वतः समाविष्ट झाला होता. ठीक आहे, आता तो त्यांचा डिसिजन आहे, त्याची संघटना चालवायची आहे, ठीक आहे, त्याला पैसे लागते, हे लागते, ते त्याच्या परीनं काय डिसिजन घेतलं ते घेत बसन, त्याला आपल्याशी काही लेनदेन नाही. पण जेव्हा जेव्हा शेतकरी मला आवाज देईन किंवा मला वाटेन का शेतकऱ्यावर अन्याय होऊन राहिला, तेव्हा तेव्हा मी शेतकऱ्यासाठी रस्त्यावर नक्की उतरीन. आणि हा माया तुम्हाला शब्द आहे, कारण ज्याची जयते त्याला कळते. ठीक आहे, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.